या मालिकेच्या धमाकेदार भागात प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की स्वानंदी ही PhD केलेली, हुशार, सगळं व्यवस्थित करणारी मुलगी असताना अचानक या घरात बावळटल्यासारखी कशी वागते. पण त्याचं उत्तर या भागात मिळतं. आज ती आपल्या खऱ्या हुशारीचा जलवा दाखवते आणि मल्लिकाच्या चोरीचा भांडाफोड करते. मल्लिका आणि अर्पिता दोघी मिळून साखरेऐवजी मीठ टाकून प्रसाद खराब करण्याचा कट रचतात. कारण स्वानंदी चुलीवर पारंपरिक पद्धतीने सत्यनारायणाचा शिरा बनवणार असते. प्रसाद खराब झाला तर अपशकुन होईल, घरात गोंधळ उडेल आणि सगळेजण स्वानंदीवर दोष टाकतील, असाच त्यांचा प्लॅन. पण स्वानंदीला आधीपासून शंका होती की घरात जे काही गडबड होतंय त्याच्या मागे कुणीतरी आहे आणि आज ती खरी गोष्ट पकडणार होती. मल्लिकाने 2 एकसारख्या बरण्या बनवल्या, एक पिठी साखरेची, एक मिठाची. ती फक्त लेबल बदलून स्वानंदीला फसवणार होती. तेवढ्यात गुरुजी घरी येतात आणि आजीला सांगतात की आजचा प्रसाद चुलीवर पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवा आणि त्यात नवऱ्या मुलाने म्हणजे समरनेही मदत केली तर उत्तम. आजी लगेच समरला बोलावते. समरला धुराचा खूप त्रास होत असतो आणि त्याला चूल, धूर, परंपरा काहीच आवडत नाही. तो चिडतोही, पण शेवटी आजीच्या आग्रहाखातर बसतो. हे पाहून मल्लिका आणि अर्पिता खुश, कारण समरला अस्वस्थ झाल्यामुळे ते दोघे स्वानंदीला त्रास देत प्रसाद बिघडवण्यासाठी सोपा मार्ग होणार होता. स्वानंदी शिरा चढवते, रवा भाजते, तुपाचा सुगंध पसरतो. ती साखर टाकायला जाते तेव्हा मल्लिका तिला बाहेर कामासाठी बोलावते आणि दोघी स्वानंदी बाहेर असताना बरण्या बदलायला धावतात. दोघींना खात्री, आज स्वानंदीचा खेळ खल्लास. पण इतक्यात स्वानंदी परत येते आणि तिला मल्लिकाच्या हातात लपवलेली बरणी दिसते. तिला आठवतं की सगळा अपशकून, गोंधळ, चुकीचं घडणं ही सगळी वाक्य मल्लिकाच वारंवार बोलायची. तिथूनच तिचा संशय वाढतो. ती समरला आत बोलावते आणि दोघे मिळून पाहतात तर मल्लिका अगदी प्रसादात मीठ टाकण्यासाठी बरणी ठेवत असते. स्वानंदी तिचा हात थांबवते आणि म्हणते, तुमच्या हातात काय आहे? मल्लिका खोटं बोलत म्हणते, पिठी साखरच आहे. पण स्वानंदी थांबणार नव्हती. ती बरणी हातात घेते, समोरच उघडते आणि बोटावर थोडं घेऊन चाखते. ते मीठच असतं. समर हे चाखतो आणि अवाक होतो. तो रागानं म्हणतो, काकू, तुम्ही खरंच शिरा खराब करायला आला होतात? मल्लिका लगेच सबबी सांगायला लागते, गल्लत झाली, मी मदत करायला आले, मला वाटलं स्वानंदी विसरली वगैरे. पण स्वानंदी विचारते, मग तुम्ही आल्यावर मला का नाही दिल, लपवून का आणलं? अर्पिता लगेच स्वानंदीवर आवाज चढवते. पण स्वानंदी तितक्याच शांततेनं बरणी समोर ठेवते आणि म्हणते, साखर म्हणताय, पण हे मीठ आहे. समरला आता संपूर्ण चित्र स्पष्ट होतं. स्वानंदीचं काहीही चुकत नव्हतं. उलट हे सगळं मल्लिका आणि अर्पिताच्या कटकारस्थानामुळे घडत होतं. लगेच तो पातेलं साईडला घेतो, योग्य पिठी साखर टाकतो आणि प्रसाद वाचवतो. शिरा गोडसर सुवास करत परत एकदा शिजायला लागतो. गुरुजी प्रशंसा करतात की प्रसाद पारंपरिक पद्धतीनेच झाला आणि आजी आनंदाने स्वानंदीचं कौतुक करते. शेवटी संपूर्ण घरासमोर मल्लिकाचं कारस्थान उघड होतं. आजी तिच्यावर कडक बोलते आणि स्पष्ट सांगते की घरात अपशकून नाही झाला, पण वाईट विचार करणाऱ्यांसाठी अपशकून आपोआप तयार होतो. समरही पहिल्यांदाच स्वानंदीची प्रामाणिकता, हुशारी आणि शांतपणा अनुभवतो. आणि या भागाच्या शेवटी स्पष्ट होतं, स्वानंदी बावळट नाही, तर सगळं पाहूनही संयमाने योग्य वेळी बोलणारी हुशार सून आहे. पुढच्या भागात आजी मल्लिकेविरोधात मोठा निर्णय घेणार आहे, ज्यामुळे घरातील समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत. अशाच प्रकारे पुढच्या भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.